जे अधिकारी याच्यावर हलगर्जीपणा केले आले नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्यांनी करावं. तलाठीला फोन लावलं का फोन लागत नाही. नक्कीच हे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी होते आणि यांनी या ठिकाणी सांगितलं की जर आमचा ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आमच्यावरती जे कर्ज आहे ते कर्ज गगनाला भिडलेलं आहे. एकीकडे कोर्टाच्या नोटीस आम्हाला बँकेकडून मिळतात आणि कर्ज भरा अशा मागणी देखील केल्या जाती. जप्तीची नोटीस दिल्यानंतर आम्ही नेमकी करायचं काय, आम्ही न्याय मागायचा कुणाला, हा प्रश्न या शेतकऱ्याला, अन्नदात्याला आणि ह्या जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना पडतोय. परंतु सरकार याकडे कोणत्या पद्धतीने लक्ष देतंय. मागील अनेक दिवसापासून ह्याच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं, कहर केला, परंतु सरकार कर्ज माफी देणार निवडणुकीच्या अगोदर ह्याच सरकारने सांगितलं होतं, ह्याच पक्षांनी सांगितलं होतं की कर्ज शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करू, परंतु अद्याप या शेतकऱ्यांचं, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे आता हा निसर्गाचा एकीकडे कोप, निसर्गाचा एकीकडे कहर आणि एकीकडे आता सरकार ह्याच शेतकऱ्यादात्यांना काय दिलासा देईल ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी किशोर शिरसासह NT न्यूज मराठी, बदनापूर, जालना.